फडणीस हा माझा जुना चांगला मित्र, त्यानं आनंदचं नाव मला सुचवलं. फडणीस चुकीच्या माणसाचं नाव सुचवेल का? म्हणजे यापूर्वी सुद्धा समोर आलेल्या माणसावर मी पटकन विश्वास टाकत होतो अशातला भाग नाहीये. पण मला वाटायचं की मला माणसाची चांगली पारख आहे. तो माझा भ्रमाचा भोपळा या माणसानं फोडला. नुसत्या विचारांनी सुद्धा अंगाचा थरकाप होतोय. हा तोच माणूस आहे ना जो काही महिन्यापूर्वी हातून आपल्या मागे लागला होता. आणि त्याची हिंमत आता एवढी वाढली की तो डायरेक्ट आपल्या घरात. पुन्हा जर का माझ्या समोर आला ना तर उभा जाईन मी त्याला. माझ्या देवीला तो. सगळ्यात जास्त भीती याच गोष्टीची वाटते. विक्रम तासन तास तो एकटा असायचा देवी बरोबर. काही करू शकला असता. कोण आहे हा माणूस? काय हवंय याला? काय हवंय मला माहित नाही, पण त्याला काय मिळणार आहे मला माहिती आहे. कोण आहे ती? डॅडा, एक विचारू? विचार ना. आज घरातले सगळेजण असे गप्प गप्प का दिसतात? गप्प गप्प आहेत का? अगं काय माहितीये का की आमची देवी आहे ना ती सध्या ड्रॉइंग मध्ये खूप बिझी असते. मग दंगा कोण करणार? हो की नाही? काय आज काय होमवर्क दिलंय का सरांनी? छे, आनंद सर मला कधीच होमवर्क नाही देत. मी आपलेच काहीतरी काढत होते. बाबा सॉरी मी तुम्हाला पुन्हा डिस्टर्ब करतोय, पण मगासपासून एक भोंगा सतत डोक्याला लागून आहे जो सुटतच नाहीये. बोल. तुमचे मित्र फडणीस कुठे असतात? फडणीस मुंबईत राहायचा वडाळ्याला. आता तो गावाकडे राहायला गेलाय, देवरुखला. आनंद विजयकरचा रेफरन्स त्यांनीच दिला होता ना? त्याचं असं झालं की मी फडणीसांना फोन केला आणि त्यांना म्हणालो माझ्या नातीला चित्रकलेमध्ये रुची आहे, तिला मार्गदर्शन करायला कोणतरी हवं आहे. ते म्हणाले मी बघतो. आणि नेमकं त्याच संध्याकाळी आनंद विजयकरचा मला फोन आला. त्याच्या बोलण्यामध्ये फडणीसांचा रेफरन्स होता. तुम्ही पुन्हा फडणीसांना फोन केला होता का? नाही, त्यानंतर मग आमचं काही बोलणंच झालं नाही. तो माणूस फडणीसांनी पाठवलेला माणूस नसू शकतो नाही का? म्हणजे बघा, तुम्ही फडणीसांना फोन केलात की आपल्याला ड्रॉइंग टीचर हवाय. ते म्हणाले की मी एका माणसाला सांगतो आणि डायरेक्ट त्या माणसाचा फोन आला. मग त्यांनीच पाठवलेला माणूस हा कशावर? आता तू म्हणतोयस तर तो नसणारच आहे. जर तू असं म्हणतोयस की हा माणूस तुला गोव्याला भेटला होता, तर मग या माणसाचा आणि फडणीस सरांचा संबंध कसा असू शकतो? मग त्याला कसं कळलं की तुम्ही फडणीसांना फोन केला होता? त्याला कोणी सांगितलं? विक्रम, तुला काय म्हणायचंय? हा जो कोणी माणूस आहे याला यांनी तुझ्या मागे लावलाय, यांनी त्याला घरात आणलाय. नाही, मला असं काहीच म्हणायचं नाहीये. तुझ्या बोलण्याचा दुसरा काहीच अर्थ निघत नाहीये. आई तुम्ही उगीच चिडू नका प्लीज. चिडू कशी नको? तू यांच्यावर वाटेल ते आरोप करतोयस आणि मी गप्पा बसू? मी कोणावर काय आरोप नाही करत आहे. वनिता, जरा शांत हो. नाही, आतापर्यंत या घरात मी खूप गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्यात. आता मला नाही सहन होत. अरे काय झालंय काय तुला विक्रम? कसा बोलत होतास तू आता माझ्या बाबांची? काय चुकीचं काय बोललो मी? काय चुकीचं बोललो? जो माणूस या घरातला सगळ्यात मोठा शत्रू आहे, गेले अनेक दिवस तो या घरात बागडतोय. आणि तो कोणाच्या ओळखीने आला? बाबांच्याच. आणि कोणाची ओळख? तर फडणीस नावाचा कोणतरी माणूस होता ज्याचा फोनच लागत नाही आता. चांगलाच योगायोग आहे असा. विक्रम, आजपर्यंत तुझी बाजू घेऊन मी माझ्या बाबांची खूप वेळा भांडली, पण तू विनाकारण जर माझ्या बाबांवर चिखलफेक करणार असशील ना तर मी सहन करणार नाही अजिबात. काय झालं तरी माझे बाबा आहेत, ते मला जन्म दिलाय त्यांनी. खरंय, तेच तर. आता तुम्हीच सगळे एकत्र आहात आणि मी परका झालोय. आधीच बाबांना मी नकोसा होतो आणि आता तुलाही नकोसा झालोय. म्हणून तर काय? तुम्हाला जे समजायचं ते समजा. आय डोंट केअर. खरं आहे,
Nowadays you don't care for anything. देवी, मला माहिती आहे मम्मा, मोठी माणसं भांडतात एकमेकांशी, त्यांना भांडावं लागतं. पण रोज डॅडाचं आणि माझं भांडण झालं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतेस ना? आणि डॅडा तर तुझे किती लाड करतो. माझे तर सगळेच लाड करतात ग मम्मा, पण तुम्ही काय एकमेकांशी भांडता? मला तर अजिबात आवडत नाही. देवी, ट्रायंगल असतो ना, ट्रायंगल, त्याच्या दोन बाजू एकमेकांना डायरेक्टली कधीच जोडलेल्या नसतात. एक अशी मधली बाजू असते जी ट्रायंगल कंप्लीट करते. पण ती नसती तर त्या दोन्ही बाजू एकत्र आल्या असत्या ना. तसं जर का मी नसते तर तुमच्यात भांडणच नसली झाली. ए देवी, उगाच काय वेड्यासारखं बोलतेस अगं? अगं ती तिसरी बाजू असते म्हणून तर ट्रायंगल ट्रायंगल असतो. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. पण हल्ली डॅडाशी सगळेजणच भांडतात. आज आजी पण त्याला काय काय म्हणाली. मला माझा डॅडा खूप आवडतो. त्याला कोणी काय म्हटलं की मला रडायला येतं मम्मा. माझा डॅडा बेस्ट आहे, त्याला कोणीच काय नाही बोलायचं. खरंच जगात सगळ्यात बेस्ट आहे तुझा डॅडा. तू अशी बोलतेस पण तरी त्याच्याशी भांडतेसच ना. बर मम्मा, मी आता जे काय बोलले ते डॅडाला अजिबात नको सांगूस, चिडेल नाही तर तो. आणि मम्मा, डॅडात की तू पण बेस्ट आहेस.